नमस्कार श्रोते हो, श्रद्धा कथाकथनमध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आपली आजची कथा आहे आई आणि मुलगा. आई आणि मुलाचं नातं हे खूप छान असतं आणि ते कशा प्रकारे टिकवलं तर ते चांगलं राहतं हेच या कथेतून मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर बघूया आपली आजची कथा, आई आणि मुलगा. पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुजय ज्यावेळी ऑफिसमधून घरी आला त्यावेळी त्याच्या 2 महिन्याचा मुलगा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. त्याने बघितले की त्याची बायको वॉशरूमला गेली होती व त्याचा मुलगा बेडवर मोठ्याने रडत होता. त्याने पळतच जाऊन मुलाला उचलून घेतले आणि काय झालं माझ्या राजाला, का रडतोस, तुझी आई कुठे गेली? येतच आहे आई, रडू नको. त्याची बायको प्रणिती पण बाथरूममधून धावतच बाहेर आली. प्रणितीची तब्येत पण 2 महिन्यांमध्ये अशी झाली होती की जणू तिच्या अंगात मांस शिल्लकच नाही, नुसतीच हाडे दिसत होती. सुजयही काही करू शकत नव्हता कारण त्याला ऑफिसमध्ये खूप काम असायचे. प्रणितीच्या खाण्यापिण्याकडे कोणी लक्ष देत नव्हते किंवा बाळाला पण कोणी सांभाळत नव्हते. सुजयने प्रणितीच्या डिलिव्हरीच्या वेळेस सुट्टी घेतली होती, त्यामुळे आता ओव्हरटाईम करावा लागत होता. त्यामुळे तो घरी जास्त लक्षही देऊ शकत नव्हता. पण ज्यावेळी तो घरी असायचा त्यावेळी तो बायकोला खूप मदत करायचा, बाळाला सुद्धा सांभाळायचा. सुजयच्या आईने तर बाळाला हात न लावण्याची शपथच घेतली होती जणू. पण आज मात्र सुजयला सहन झाले नाही. तो बाळाला घेऊन तडक आईच्या रूममध्ये गेला आणि आईला बोलला, आई तू बाळाला सांभाळायला मदत का करू लागत नाहीस गं? आई बोलली, तुम्हाला तर माझी गरजच नाही, तुम्ही नवरा बायकोच एकमेकांसाठी पुरे आहात. मला तुमच्या बाळाशी तुमच्याशी काही पण देणं घेणं नाही. तसे पण माझे आता वय झाले आहे, लहान मुलं कसे सांभाळावे हे विसरून गेले व मला जमणार पण नाही. सुनबाई आहे ना, ती सांभाळेल की मुलाला, तू नको टेन्शन घेऊस, शिवाय तू पण आहेस की सांभाळायला. आपल्या आईचे असे कडवट बोलणे ऐकून सुजय अस्वस्थ झाला. रूमच्या बाहेर सर्व प्रणिती ऐकत होती. जेव्हा तिची नणंद डिलिव्हरीस आली होती त्यावेळी सासूबाईने तिची व तिच्या बाळाची सर्व काळजी घेतली होती. दिवसभर तिच्या बाळाला प्रणितीच्या सासूबाईने विशाखाताईने सांभाळले होते. पण आता सुजयला खूप राग आला होता. तो बोलला, आई जेव्हा ताई डिलिव्हरीसाठी आली होती तेव्हा ताईची बाळाची काळजी तूच घेतली ना, आणि 4 महिन्यात तू बाळ कसे सांभाळायचे विसरली आहेस? मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून विशाखाताईचा चेहरा रागाने लाल लाल झाला. पण राघवने आईस अजून एक प्रश्न केला, ताई जर अजून 2 वर्षांनी प्रेग्नंट राहिली तर तेव्हा पण तू मूल कसे सांभाळायचे हे विसरून जाणार आहेस का? आई खूप वाईट वाटते गं, तू तुझ्या मुलीची तिच्या बाळाची किती काळजी घेते, पण सुनेची व तिच्या बाळाची मात्र अजिबात काळजी घेत नाहीस. माझा मुलगा तुझा कोणीच लागत नाही का गं, ज्यामुळे तू त्याला हातसुद्धा लावत नाहीस? ताईच्या बाळात व माझ्या बाळामध्ये फरक दिसतो का? असं बोलता बोलता सुजय रडू लागला. त्याला हे समजत नव्हते की अचानक आईचा स्वभाव कसा बदलला. रडत रडत तो बोलला, आई लहानपणापासून मला किती प्रेम केलेस, काहीही बनवलं की ताई आणि मला सारखे वाटून द्यायची. बाजारातून जरी काही घेऊन आले की आम्हाला दोघांना सारखंच दे. पण आता लग्न झाल्यापासून माझी अशी कोणती चूक झाली की तू मला लांब करतेस? त्यावर आई रागाने म्हणाली, तू लग्न झाल्यापासून तू बदललास, तू फक्त तुझ्या बायकोचीच ऐकतोस, तिचीच काळजी करतो, माझी अजिबात काळजी करत नाही. मग मी का तुमची काळजी करू? सुजय आईकडे बघून म्हणतो, म्हणजे मी बाळाकडे बायकोकडे लक्ष देतो म्हणून तुला राग येतो, हेच कारण आहे ना? पण तुझी मुलगीसुद्धा तिच्या कुटुंबाकडे तुझ्यापेक्षा जास्त लक्ष देते, दिवसभर तुझ्याजवळ बसत नाही ना, दिवसभरात फक्त अर्धा तास तुझ्याशी बोलत असेल. आई मी पण तुझ्याशी 1 तास बसून तुझ्याशी बोलत असतोस. इतकेच नाही तर तुझी तब्येत बिघडली की तुझी किती काळजी करतो, वेळेवर औषधं देतो, दवाखान्यात घेऊन जातो. एवढेच नाही तर माझी बायकोसुद्धा तुझी किती काळजी घेते. आम्ही दोघेही खाण्यापिण्यापासून औषध पाणी करेपर्यंत लक्ष देतो. जरी एखादी चूक झाली तरी तुझी डोक्यावर सारखी टांगती तलवार असते, सारखी आम्हाला बोलत असतेस, तरी आम्ही तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. मला सांग आई, जर तू ताईजवळ राहून तिच्याबद्दलच काही बोलत राहिली तर ताई तुझ्याबरोबर चांगली वागेल का? मला नाही वाटत. जर तू तिला वाईट बोलत असेल तर ती कुठून प्रेम देणार तुला? तरी पण आई माझी बायको तुला प्रेम देते, काळजी घेते, तू काहीही बोलली तरी हसत दुर्लक्ष करते. तुझ्याबद्दल मला ती काही सांगत नाहीस, नेहमी आनंदी असते. बायकोची बाजू घेऊन मी कधीच तुला बोललो नाही, पण हीच माझी चूक झाली. तू मुलगी व सुनेमध्ये भेदभाव करते. तुझे असे वागणे बघून मी एक निर्णय घेतला आहे. प्रणितीला तिच्या माहेरी सोडून येणार आहे. तिच्या बाळास व तिला तिचं योग्य जागा
तीच योग्य जागा आहे. कारण माझ्या घरी जी बाई आहे ती माझी आई नाही, बाळाची आजीही नाही, ती फक्त बायकोची सासू आहे. तू खरंच जर आई असती तर मुलाचा संसार बघून नक्कीच खुश झाली असती. जशी तू मुलीचा संसार पाहून खुश होते तशीच तू माझा संसार पाहून खुश झाली असती. ताईचा नवरा तिच्याशी चांगला वागला, तिला फिरायला घेऊन गेला, तिची काळजी घेतली तर तुला आनंद होतो. पण तेच तुझा मुलगा सुनेबरोबर चांगला वागला, फिरायला घेऊन गेला, काळजी घेतली तर तुला आनंद होत नाही. असा दुजाभाव का करतेस आई? जावई पण कोणाचा तरी मुलगा आहे. मग आई, चांगला मुलगा होण्यास एक वाईट नवरा बनलं तर तुला चालेल? त्याचवेळी तुला आनंद मिळेल. पण दाजी पण चांगला मुलगा होण्यास बायकोला जर आनंदी ठेवत नसेल तर तुझ्या मुलीचे काय होईल ते तर तुला माहिती आहेच. मुलीबद्दल वाईट शब्द ऐकून विशाखाताई बोलल्या, अरे काय बोलतोस तू? शुभ बोल. माझ्या मुलीच्या संसाराला कुणाची नजर नको लागायला. तर आई, असं आहे मग तुझी सून पण कुणाची मुलगी आहे. जर दुसऱ्याच्या मुलीला तू घरची सून मानत नाही मग ती कशी खुश असेल याची जबाबदारी तू घेणं गरजेचं नाही का? तिच्या आईवडिलांना पण वाटत असेल आपल्या मुलीने सासरी आनंदी राहावं. तू पण माहेर सोडून सासरी आली. तुला वाटत नव्हते का नवऱ्याने आपली काळजी करावी, फिरायला न्यावे, नेहमी आनंदी ठेवावं? तुला नेहमी हेच वाटत असेल नवऱ्याने फक्त माझी काळजी घ्यावी. पण आई, प्रणितीच्या मनात असे काही नाही. ती मला तुझी काळजी घ्यायला सांगते. मी असे म्हणू शकतो तू माझ्या बायकोवर जळते. पण मला असं वाटतं माझे लग्न लावून माझे आयुष्य खराब केले. कारण लग्नच झाले नसते तर मला आईचे प्रेम मिळाले असते. तू आधी किती प्रेम करत होती. लग्न झाले तसे तू मला परके केले आहेस. आणि सुजय रडतच तिथून डोळे पुसत निघून गेला. आज सुजयचे मन खूप हलके झाले होते. खूप दिवस मनावर एक ओझे होते आणि उदासपणे तो रूममध्ये निघून गेला. प्रणितीची व बाळाची सामानाची पॅकिंग करू लागला. प्रणिती म्हणाली सुजयला, आपण मिळून मिसळून राहू. तुम्ही शांत राहा. मी जाणार नाही तुम्हाला सोडून कुठेही. आपण बाळाला दोघे मिळून सांभाळू. प्लीज ऐका माझे. सुजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. असे बघून प्रणिती धावत जवळ आली आणि तीही रडू लागली. दोघांनी गच्च मिठी मारली. सुजय पण बाळ व प्रणितीपासून लांब राहू शकत नव्हता. पण आईमुळे तो मजबूर झाला होता. विशाखाताईंना सुद्धा सुजयचे बोलणे ऐकून डोळे उघडले. त्या सुजयच्या रूमजवळ येऊन दरवाजा वाजवू लागल्या. मुलगा व सुनेच्या डोळ्यातील आसू पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. सुजयने वळून बघितले. त्यावेळी आईच्या डोळ्यात आसू पाहून तो गहिवरला. आईने मिठी मारली व बोलल्या, असे काय करत आहेस तू? माझा जीव आहे. पण मला माहिती नाही मला काय झाले. तुझे लग्न झाले, तू बायकोची काळजी घेऊ लागला, वेळ घालवू लागला. मग माझ्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. मी सुनेचा रागराग करू लागली. तिला विनाकारण त्रास देऊ लागली. तुझे कान भरू लागली. मी जेवढी वाईट वागू लागली तितका तू माझ्यापासून लांब जाऊ लागला. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर दिसत नव्हता. हे सर्व सुनेमुळे होत आहे असं वाटायला लागले. तरीही तुम्ही दोघे माझी काळजी घेत होते. तू माझ्यावर प्रेम करत आहे. तरीही माझ्या मनात डोक्यात एकच विचार, तू आता फक्त सुनेचा नवरा आहेस, माझा मुलगा नाही. त्यामुळे माझ्या स्वभावात बदल झाला. कडवटपणा आला व तो कडवटपणा नातवापर्यंत गेला. तुझी बायको एकटीच सर्व करत होती. मी रागामुळे नातवाकडे लक्ष देत नव्हते. मी चुकीची वागत होते. तरी मी अशी वागत होते. मी सुद्धा प्रणितीसारख्याच परिस्थितीतून गेले आहे. मलाही मुलं झाल्यावर त्यांना सांभाळून सगळं करणं खूप कठीण जात होतं. पण मध्येच तुझे बाबा देवाघरी गेले. पण तुमच्या दोघांकडे बघून मी जगत होते. मुलीचे लग्न झाले, ती सुखी आहे बघून मला आनंद होत होता. पण तुझे लग्न झाले आणि मुलाला माझ्यापासून तोडेल या भीतीने मी असे वागत गेले. पण ती तर मुलाला माझ्या जवळ आणत होती. मी विनाकारण तिला चुकीचे समजत होती. पण मी बोलू शकत नव्हती. पण आज तुझ्या बोलण्याने माझे डोळे उघडले. आजपासून सुनीला मी खूप प्रेमाने वागवणार आहे. तुलाही त्रास होणार नाही. बायको व आई यांच्यामध्ये तुझी जी घुसमट होत होती ती नाही होणार. असे सासूबाईंचे बोलणे ऐकून प्रणितीच्या डोळ्यात अश्रू आले. ते पाहून विशाखाताईंनी तिला मिठीत घेतले व बोलल्या, आता मी माझ्या नातवाला माझ्या खोलीत नेते. तू तोपर्यंत आराम कर. कशाचे टेन्शन घेऊ नकोस. तसा सुजय म्हणाला, अजूनही तू मला विसरली आहेस. त्यावेळी सुजयचा कान पकडून त्या बोलल्या,
असे कधी होणार नाही, कारण तू माझे पहिले बाळ आहे. तुला कसे विसरेन? आपली आई चांगली आहे हे पाहून सुजय आनंदी झाला. इकडे प्रणिती पण खूप खुश झाली की सासूबाईच्या मनातील सगळा राग द्वेष निघून गेला. सासू सुनेचे नाते खूप छान झाले आणि त्या खूप छान मैत्रिणीसारखे राहू लागल्या. माझी जर कथा आवडली तर नक्कीच लाईक करा आणि शेअरही करा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या कथेत. बाय.